नमस्कार, मी गीता, किचन क्वीन गीता या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे तीळ चिक्की। ती सहज आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे। जर तुमची चिक्की बनवताना बिघडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तिळाची चिक्की बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत पाऊण वाटी तीळ आणि पूर्ण वाटी भरून गूळ घेतलेला आहे। गूळ मी असा बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गूळ किसून घेऊ शकता। इथे मी तीळ घेतलेले आहेत ते भाजून घेतलेले आहेत। तिळाची चिक्की बनवण्यासाठी तीळ आपल्याला अगोदर भाजून घ्यावे लागतात। आणि एक वाटी पूर्ण भरून गूळ तुम्ही बघू शकता, गूळ मी पूर्ण वाटी भरून घेतलेला आहे। आणि 2 चमचे आपल्याला इथे तूप लागणार आहे, जे आपण यामध्ये घालून घेणार आहोत। सर्वात अगोदर आपल्याला एक पूर्व तयारी करायची आहे। ताटाला किंवा पोळीपाटाला आपल्याला चमचाभर तूप लावून पसरवून घ्यायचं आहे। या पद्धतीने सर्व ताटाला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे। आणि लाटण्याला पण आपल्याला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली चिक्की याला चिकटणार नाही। ताटाऐवजी तुम्ही पोळीपाटाचा पण उपयोग करू शकता। या पद्धतीने सर्व लाटण्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। आता आपण चिक्की करून घेऊया। इथे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण चमचाभर तूप घालून घेऊया। तूप पूर्ण मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। सर्व गूळ घालून घेऊया आणि गूळ घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। याला आपल्याला पूर्ण वितळवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता 1 मिनिट भरानंतर पूर्ण गूळ वितळल्यानंतर असं थोडासा फेस यायला लागतो। गॅस आपल्याला पूर्ण लो हीटवर ठेवायचा आहे आणि 3 ते 4 मिनिटानंतर मिश्रण आपल्याला चेक करायचं आहे। थंड पाणी घ्यायचं आहे एका वाटीमध्ये आणि जर याचा चांगला गोळा तयार होत असेल तर आपला पाक तयार आहे। तुम्ही बघू शकता इथे गोळा तयार होतोय, पण तो थोडासा चिकट आहे, हाताला चिकटतोय। आणि 1-2 मिनिट आपल्याला इथे गोळाचा पाक जो आहे तो परतून घ्यायचा आहे। ही प्रोसेस आपल्याला एकदम झटपट करायची आहे, नाहीतर पाक जो आहे तो तळाला चिकटू शकतो आणि याचा खराब वास येऊ शकतो। या पद्धतीने याला सारखं परतायचं आहे। 1-2 मिनिटानंतर परत आपण पाक चेक करून घेऊया। आपला पाक इथे तयार आहे। तुम्ही बघू शकता हा हार्ड झालेला आहे। आता आपण या स्टेजवर गॅस पूर्ण बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत भाजलेले। लक्षात घ्या की तीळ घालण्याच्या अगोदरच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मगच तीळ घालायचे आहेत आणि सर्व तीळ या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे आपले तीळ सगळे मिक्स करून झालेले आहेत। आता जरी तुम्हाला हे मिश्रण पातळ दिसत असलं तरी हे पूर्ण थंड झाल्यानंतर एकदम कडक होतं। आपल्याला इथे जास्त वेळ घालवायचा नाही। तूप लावलेल्या ताटावर हे सर्व मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे आपोआप कसं पसरत आहे, पण लगेचच याच्यावर आपल्याला लाटणं लावून घ्यायचं नाही। 1 मिनिटभर याला सेट होऊ द्यायचं आहे। 1 मिनिट भरानंतर हे मिश्रण सेट झालेलं आहे
आता आपण याला पसरवून घेऊया लाटण्याच्या सहाय्याने। ही चिक्की थोडी पातळच असते, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं पसरवून तिला पातळ असं पसरवून घ्यायचं आहे। या पद्धतीने आणि एक 5 मिनिटानंतर याच्या आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत। आता मिश्रण खूप गरम आहे, एक 5 मिनिटानंतर वड्या कापून घेऊया। 5 मिनिटानंतर मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे, आपण याच्या वड्या कापून घेऊया। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कापून घेऊ शकता। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या सर्व वड्या कापून घेऊ शकता आणि यांना आपल्याला एक अर्ध्या तासानंतरच काढून घ्यायचं आहे। चिक्की पूर्ण थंड झाल्यानंतरच। ही चिक्की चवीला खूप छान लागते। हिला आता आपण थंड करायला ठेवून देऊया। अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता ही अलगद निघते आहे। तोडून दाखवते मी हिला तुम्हाला। एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी झालेली आहे, अजिबात चिकट किंवा कडक अशी झालेली नाही, तुम्ही बघू शकता। या पद्धतीने आपण सर्व चिक्की काढून घेऊया। तयार आहे आपली तिळाची चिक्की। एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा